सत्य घटनावर आधारित लज्जा या कादंबरीतील हा उतारा वाचा, ज्यामुळे तस्लिमा नसरीन त्यांना त्यांच्या देशातून बंगाल देशातून हद्दपार व्हावे लागले. जेव्हा आईने आपल्या मुलीच्या बलात्काराला सांगितले की अब्दुल अली एक वेळा एकानेच करा नाहीतर ती मरेल. ही सत्य घटना 8 ऑक्टोबर 2001 रोजी बांगलादेशात घडली. अनिल चंद्रा आणि त्यांचे कुटुंब बांगलादेशातील सिराजगंज येथे 2 मुली 14 वर्षाची पौर्णिमा आणि 6 वर्षाची धाकटी मुलगी यांच्यासह राहत होते. त्यांच्याकडे राहण्यासाठी खाण्यासाठी पुरेशी जमीन होती. त्याने फक्त एकच चूक केली आणि ती चूक म्हणजे हिंदू असणं आणि बांगलादेशात आपल्या 14 वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत राहणं. काफिराकडे इतकी जमीन कशी असू शकते? बांगलादेशाने माजी पंतप्रधान खालेद जिया यांच्या पक्षाशी संबंधित काही धर्मांधांना हा प्रश्न पडला. 8 ऑक्टोबर रोजी अब्दुल अली अल्फात हुसेन, हुसेन अली अब्दुल रौफ, यासीन अली, लिटन शेख व अन्य 5 जणांनी अनिल चंद्रा यांच्या घरावर छापा टाकून अनिल चंद्रा यांना बेदम मारहाण केली, काठीने बांधले, तसेच काफर मनात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर या सर्व सैतानांनी त्या निरागत 14 वर्षाच्या मुलीवर तिच्या आईसमोर अत्याचार केला आणि त्यावेळी ती असहाय्य आईच्या तोंडून वेदनेतून बाहेर पडलेले शब्द संपूर्ण मानवतेला हादरून सोडणारे होते. आपल्या मुलीवर होत असलेला हा छळ पाहून ती माता म्हणाली, अब्दुल अली एका वेळी एकानेच करा नाहीतर ती मरेल. ही अवघी 14 वर्षाची आहे. तो इथेच थांबला नाही. त्या पालकासमोर त्याच्या 6 वर्षाच्या चिमुरडीवरही या सर्वांनी बलात्कार केला. त्यांना तिथेच मरायला सोडले. सोडताना त्यांनी आजूबाजूला लोकांना कोणीही मदत करणार नाही अशी धमकी दिली. बांगलादेशाची लेखिका तस्लिमा नसरीन यांनी हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लज्जा या पुस्तकात लिहिला होता. त्यानंतर तिला स्वतः देश सोडावा लागला होता. ही संपूर्ण घटना अशा क्रूरतेने भरलेली आहे, पण आजपर्यंत भारतातील एकही विचारवंताने त्यांच्या विरोधात बोलण्याची क्षमता दाखवली नाही, की कोणत्याही मीडिया हाऊसने त्यावर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस दाखवले नाही. जेव्हा शांतता प्रस्थापित असेल तेव्हा असे घडले. जेव्हा एखाद्या देशात हिंदू किंवा इतर अल्पसंख्याक असतात, मग तो बांगलादेश असो किंवा पाकिस्तान. बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या 22% वरून 8% आहे आणि पाकिस्तानात 15% 1% कमी करण्यासाठी करोडो पौर्णिमा बळी गेल्या असतील हे कोणालाच माहीत नाही. आणि भारतात जावेद अख्तर, आमिर खान, नसरुद्दीन शाह आणि हमीद अन्सारी यासारखे सर्वजण म्हणतात की आम्हाला भीती वाटते जिथे स्वातंत्र्यानंतर त्यांची लोकसंख्या सतत वाढत आहे. जर तुम्ही धर्मनिरपेक्ष हिंदू स्वयंघोषित विचारवंत असाल आणि तुम्हाला भारतात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत असे वाटत असेल तर कधीही इंटरनेटवर बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही पौर्णिमेचा हाल अपेष्टा शोधा, बऱ्याच सापडतील. संविधानाचा अपमान करणं मूर्खपणाने रडण्यापेक्षा बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे या लोकांबद्दलचे विचार वाचा. शेवटी निवड तुमची, परिणाम तुमच्या हातात नाही, कारण मागील बऱ्याच वर्षांहून तुम्ही निष्क्रिय आहात. त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. धन्यवाद.